भोंदू खरात प्रकरणात 11 ठिकाणी ईडीनं छापे टाकलेले आहेत। नाशिक पुण्यासह शिर्डीमध्ये ईडीनं छापेमारी केली आहे। नाशिकमध्ये 5 ठिकाणी तर शिर्डी आणि पुण्यात प्रत्येकी 3 ठिकाणी ईडीनं छापे केलेले आहेत। नाशिकमधल्या भोंदू खरात प्रकरणात ईडीकडनं 11 ठिकाणी छापेमारी करण्यात आली। नाशिकमध्ये 5 ठिकाणी, पुणे आणि शिर्डीमध्ये प्रत्येकी 3 ठिकाणी छापे टाकण्यात आले। खरातच्या नाशिकमधील तृप्तबाला निवासस्थान ब्रह्मसदन फार्म हाऊस यावर ईडीकडनं छापेमारी करण्यात आली। भोंदू खरातची समता पतसंस्थेवर देखील ईडीकडनं छापेमारी करण्यात आली। नाशिकमधल्या समता पतसंस्थेसोबतच आणखी एका पतसंस्थेतही ईडीकडनं सर्च ऑपरेशन करण्यात आलं। नाशिकच्या तृप्तबाला निवासस्थानामध्ये आयकर विभागाच्या 2 पथकांकडून देखील छापेमारी करण्यात आली। ईडी आणि आयकर विभागाकडनं संयुक्तरित्या कारवाई सुरू आहे। शिर्डी परिसरामधील समता पतसंस्थेच्या राहता शाखेमध्ये ईडीचं पथक दाखल झालं। अशोक खरात नॉमिनी असलेल्या सुमारे 100 खात्यांची चौकशी सुरू आहे। खात्यांमधून 60 कोटीहून अधिक व्यवहार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। शिर्डी पोलिसांकडनं तपास सुरू असताना दुसरीकडे ईडीनं सूत्र हाती घेतली आहे। नाशिक, मिरगावसह राहता आणि शिर्डी परिसरातही ईडीचं धाड सत्र सुरू आहे। तर भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आलेली आहे। चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा देण्याची एसआयटीची मागणीही मंजूर झाली आहे। खरातचा चौथ्या गुन्ह्यात एसआयटीकडे ताबा देण्यात आलेला आहे। चौथ्या गुन्ह्याप्रकरणी खरातला उद्या पुन्हा एकदा न्यायालयात हजर केलं जाणार आहे। भोंदू खरातला तिसऱ्या गुन्ह्यामध्ये कोर्टाने 20 एप्रिलपर्यंत 7 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे। व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे भोंदू खरातला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। सुनावणी सुरू होताच न्यायाधीशांनी खरातचं नाव विचारलं। पोलिसांविरोधात मारहाणीची काही तक्रार आहे का, न्यायाधीशांनी विचारलं। भोंदू खरातनं नाही असं उत्तर दिलं। सरकारी वकील आणि आरोपीचे वकील सचिन भाटे न्यायालयामध्ये उपस्थित होते। तर चौथ्या गुन्ह्यामध्ये खरातचा ताबा देण्याचा एसआयटीचा अर्ज कोर्टाकडनं मंजूर करण्यात आला। चौथ्या गुन्ह्याप्रकरणी खरातला उद्या पुन्हा एकदा न्यायालयात हजर करण्यात येईल। भोंदू खरात प्रकरणी प्रतिभा चाकणकर शिर्डी पोलिसांसमोर हजर झालेले आहेत। शिर्डी पोलिसांकडून प्रतिभा चाकणकर यांचा जबाब नोंदवला जातोय। प्रतिभा चाकणकर आणि मुलगा तन्मय चाकणकर यांची चौकशी केली जाते। प्रतिभा चाकणकर, रुपाली चाकणकर यांच्या बहीण, भोंदूबाबा खरात नॉमिनी असणाऱ्या 132 बँक खात्यांचं हे प्रकरण आहे। समता पतसंस्थेत प्रतिभा चाकणकर आणि कुटुंबियांच्या नावे 4 खाती आहेत। खात्यातून 2 कोटी 40 लाखांचा व्यवहार झाल्याची माहिती मिळते आहे।